कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ आहे मी जिथे उभी राहिलेली आहे तिथून खाली गेल्या अर्ध्या दिवसापूर्वी एक तवेरा गाडी कोसळली होती आणि गाडी कोसळल्यामुळे एका तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागला होता। ही भयानक परिस्थिती आहे, कारण ज्या गाड्या आत प्रवेश करतात त्यांच्यासाठी धोकादायक वळण आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे संरक्षण भिंत नाहीये आणि संरक्षण भिंत नसल्यामुळे खाली 15 ते 20 फूट खोल जो खालचा भाग आहे त्यामध्ये गाड्या कोसळतात। अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे प्रकरण गेल्या 8 दिवसापूर्वीचं ताजा असताना सुद्धा प्रशासनाने याकडे अजूनही कुठली दखल घेतली नाही। अद्याप ही संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही। हे कोल्हापूरचं प्रवेशद्वार आहे, हे वळण जे आहे थोडंसं अपघाती वळण आहे, मात्र अजूनही संरक्षण भिंत बांधली न गेल्यामुळे महानगरपालिका आणि प्रशासन अजून अपघातांना निमंत्रण देतंय काय? त्या तरुणासारखा अजून कोणाचा जीव जाण्याची वाट प्रशासन पाहतंय का, असा प्रश्न आता संतप्त कोल्हापूरकरांकडून विचारला जातोय। आता बघूयात यानंतर तरी प्रशासन याकडे लक्ष देईल काय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर। काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो। राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।